लासलगावसह नाशिक जिल्ह्यातल्या काही मुख्य बाजारपेठा मागचे 8 दिवस बंद होत्या. या प्रदीर्घ सुट्टीनंतर आज 2 एप्रिल रोजी कांद्याचे लिलाव या बाजार समित्यांमध्ये पूर्ववत झाले. आता सकाळी सहज जेव्हा बाजार खुला झाला त्यावेळेस कांद्याची आवक अतिशय कमी दिसून आली, लाल कांद्याची आणि उन्हाळी कांद्याची सुद्धा. याचा अर्थ येणाऱ्या काळामध्ये या बाजार समित्यांमध्ये कांद्याचे बाजारभाव परत सुधारणार आहेत का? आज दिवसभरात प्रदीर्घ सुट्टीनंतर कांद्याचा कल या ठिकाणी काय राहिला? या सगळ्याची माहिती आणि आगामी काळामध्ये काही सकारात्मक चिन्ह आहेत का? हे सगळं आपण आजच्या या विश्लेषणामध्ये समजून घेणार आहोत. नमस्कार. ॲग्रो शिवारमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आहे 2 एप्रिल 2026, वार आहे गुरुवार आणि आपण हा व्हिडिओ 2 भागामध्ये नेहमीप्रमाणे बघणार आहोत. चॅनलला जे नवीन आहेत त्यांनी तातडीने इथं सबस्क्राईब करा आणि या संदर्भात अगदी अचूक जिल्हावार विश्लेषण तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही जॉईनच्या बटनावर क्लिक करून मेंबरशिप व्हिडिओ बघू शकतात. जूनपर्यंत काय बाजारभाव आहेत किंवा कसा कल राहील ते पण त्यामध्ये एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये आपण पुन्हा तिथं सांगणारच आहोत. तर आज जेव्हा बाजार सुरू झाला तेव्हा सकाळच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी थोडक्यात माहिती दिली की आवक घसरलेली आहे. विशेषतः लाल कांद्याची आवक ही उन्हाळी कांद्याच्या तुलनेत कमी झालेली आहे आणि लाल कांद्याचा विषय तेव्हाच संपलेला होता. तुम्हाला आठवत असेल की या शनिवार रविवारीच आपण मागच्या शनिवार किंवा रविवारीच आपण इशारा दिला होता की हा सगळा आठवडा सुट्टीच्या कालावधीच्या सूचनेनंतर टर्निंग पॉईंट असणार आहे, विशेषतः मार्चचा शेवटचा आठवडा. त्यामुळे तुम्हाला जर कांदा ठेवला असेल तर फार काही ठेवू नका लाल कांदा, आणि उन्हाळी कांदासुद्धा काही प्रमाणात विकण्याचा तो एक चांगला सीझन होता किंवा चांगले दिवस होते. आता सुट्टी घेतल्यानंतर काय काय चमत्कार करता येतात याविषयी या व्हिडिओच्या शेवटी सांगेन. त्याची काय कारणं आहेत, काही व्यापाऱ्यांच्या मधल्या गोटातून काय त्याला पुष्टी मिळते ते पण आपण समजून घेऊ. तर सर्वप्रथम आपण लासलगावचे सरासरी बाजारभाव जाणून घेऊया. 23, 24 आणि 25ला म्हणजे या प्रदीर्घ सुट्टीच्या आधी काय बाजारभाव होते. 23ला 992, 24ला होते 1014 आणि 25ला होते 1026 रुपये सरासरी. आता हे लाल आणि उन्हाळी कांद्याचे सरासरी बाजारभाव आहेत. पिंपळगावला या दोन्ही कांद्याची सरासरी काय होती, पोळ आणि उन्हाळी कांद्याची? 1026, 1005, 1072. थोडक्यात कांद्याचे भाव स्थिर आणि वाढीचे लक्षणं होते. लासलगावला सुद्धा वाढीचे लक्षणं दिसत होते, त्याबद्दल आपण सांगितलेलं होतं. आता उन्हाळी कांद्याचा विचार करायचा झाला तर 25 मार्चला पिंपळगाव बसवंत या महत्त्वाच्या बाजार समितीमध्ये जो कांदा होता तो 1250 सरासरी आणि जास्तीत जास्त 1499 मिळालेले आहेत. आज 2 एप्रिलला उन्हाळी कांदा याच बाजार समितीमध्ये सरासरी 1250 रुपयांनाच विकला गेला आणि जास्तीत जास्त बाजारभाव 1500 रुपये आहेत. थोडक्यात पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये सुट्टीच्या आधीची जी परिस्थिती होती 25 तारखेला, नंतर 28 तारखेला सुद्धा तशीच ती कायम राहिलेली आहे. इथे बाजारभावांमध्ये काही फरक झालेला दिसत नाही. आता आपल्याकडे लासलगावच्या विंचूर बाजार समितीचे बाजारभाव होते. सुट्टीच्या आधीच्या दिवशी 1262 रुपये होते, म्हणजे कधी तर 25 मार्चला, आणि सरासरी होते 1180 उन्हाळी कांद्याचे. आज 2 एप्रिलला सुट्टीनंतर इथे जे बाजारभाव आहे ते जास्तीत जास्त बाजारभाव घसरून 1190 म्हणजे जवळपास 70 रुपयांनी घसरलेले आहेत आणि सरासरीसुद्धा 80 रुपयांनी घसरून ती 1100 रुपयांवर आलेली आहे. एकंदरच या दोन्ही बाजार समित्यांचा विचार करता लासलगाव आणि पिंपळगावला बाजार स्थिर तर लासलगावला बाजार घसरण आहे. पिंपळगावची बाजार समिती 28 तारखेपर्यंतही सुरू होती. लासलगावची बाजार समिती मात्र प्रदीर्घ सुट्टीवर होते. त्याच्यावर अनेक माध्यमांनी सोयीस्कर मौन बाळगलं. मात्र ॲग्रो शिवार आणि 1-2 काही माध्यम आहेत त्यांनी मात्र त्याच्यावर टीका केली, पण त्याच्यावर काय परिणाम होईल माहीत नाही. आता या मधल्या काळात व्यापाऱ्यांकडनं जी आपल्याला माहिती मिळाली किंवा आतल्या गोटाची, ती अशी सांगितली जाते की लासलगावची जी बाजार समिती बंद ठेवण्यात आली त्यामध्ये
जेव्हा बाजार समिती बंद ठेवली जाते वेगवेगळ्या कारणांनी, पूर्वी संप व्हायचे, पण जेव्हा त्याच्यावर टीका व्हायला लागली ते आता बंद किंवा सुट्टीचं छान गोंडस कारण ते देतात. आता हे मार्च एंड वगैरे अशी काही कारणं दिली होती. ही बंद ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये 2-3 कारणं असतात, की एक तर बाजारभाव पडत असेल तर बाजार समिती बंद ठेवली जाते. स्टॉक क्लिअर करण्यासाठी बाजार समित्या किंवा लिलाव बंद, माफ करा, बाजार समिती नव्हे, लिलाव बंद ठेवले जातात. आणि या सगळ्या काळामध्ये भविष्याचा वेध लागत असेल तर राहिलेल्या कांद्यातनं जास्तीत जास्त नफा कमवायचा, त्यासाठी सुद्धा लिलाव व्यापाऱ्यांकडनं बंद ठेवले जातात. सगळेच व्यापारी हे वाईट नाही आहेत, सगळेच निर्यातदार हे वाईट नाही आहे, काही चांगले पण आहेत, काही मराठी पण आहेत. त्याच्यामध्ये एक लॉबी आहे एका विशिष्ट समाजाची, त्याच्यातनं स्पष्ट बोलायला हरकत नाही. आणि हे त्या बाजारावर नियंत्रण करतात महाराष्ट्रात येऊन मराठी माणसाच्या, मराठी शेतकऱ्याच्या याच्यामध्ये. सावध राहा या लॉबीपासनं आणि प्रश्न विचारा. तर त्यांचा उद्देश जो आहे तो सफल झालेला आहे. आज जेव्हा लासलगावचे बाजारभाव पुकारण्यात आले, आवक कमी असूनसुद्धा पिंपळगावला जे होते ते तर स्थिर राहिले, तिथं वाढीची अपेक्षा होती, लासलगावला वाढीची अपेक्षा होती, मात्र ते वाढले नाहीत. या सगळ्यांचे संकेत आता मागणी वाढणार आहे, पण स्टॉक करण्यासाठी आम्हाला स्वस्तात तुमचा कांदा पाहिजे आहे. आता लवकरच चांगल्या दर्जाचा उन्हाळी कांदा येईल. मधल्या 2-3 दिवसामध्ये जे पाऊस आणि गारपीट झाली, तो कांदा आता एवढ्या 8-10 दिवसामध्ये ओलसर असणार आहे. मागच्या गारपिटीनंतरसुद्धा हा ओलसर कांदा येऊन तो आपल्याला खरेदी करण्याची नामुष्की येऊ नये, हे पण एक कारण होतं, तेही सांगण्यात आलं होतं. म्हणजे आम्ही तुमच्या दुःखाच्या वेळेस साथ देणार नाही, म्हणजे तुमचा खरेदीच कांदा त्याला काय ₹5 ₹10 असे बाजारभाव देणार नाही. पण याच्यापेक्षा सडलेला, टरफलं निघालेला चोपडा, खाद हाच कांदा आज नाशिक शहरात, पुणे शहरात, दिल्लीमध्ये हा ₹30 ₹40 विकला जातो आहे. आणि सगळ्यात विरोधाभास किंवा अतिशय विनोदाची गोष्ट म्हणजे ते जे पाटीवाले किंवा ते जे हातगाडीवाले, तिथले जे छोटे छोटे भाजीवाले आहेत, ते ग्राहकांना काय सांगतात, अहो ते गारपीट झाली, कांद्याचं नुकसान झालं, तर कांदा महाग झाला आहे. इकडे हे शेतकऱ्यांचा कांदा विकत घेत नाही किंवा ₹1 ₹2 भाव, तिकडे विकताना मात्र ग्राहकांना सांगतात की नाही, ते महाराष्ट्रामध्ये फार मोठं संकट आलं आणि कांदा आता जरा महागणार आहे. या सगळ्या याच्यामध्ये युद्ध सुरू झालं, कांदा महागणार आहे वगैरे वगैरे. तर या सगळ्या याच्यामध्ये तुम्ही सावध व्हायची गरज आहे. अनेक ठिकाणी अनेक शेतकरी मित्र, शेतकरी बांधवांचे तरुण मुलं या व्यवसायात येण्यास इच्छुक आहे. त्यांना इच्छा आहे की निर्यात कशी करायची, आणि मीच समजा व्यापारी झालो तर अवश्य व्हा. या संदर्भात लवकरच आपण माहिती देणार आहोत 1-2 व्हिडिओनंतर, की या सगळ्या लॉबीला मोडून काढून आता शेतकऱ्यांनी स्वतः व्यापारामध्ये आणि स्वतः कांदा विक्री करण्याची गरज आहे, प्रक्रिया करण्याची गरज आहे. अशी जी काही गोष्ट आहे, हे अनेक शेतकरी संघटना सांगतच आहेत. आम्ही पण ते मत मांडलेलं होतं आणि अनेक कृषीतज्ञ, गव्हर्नमेंटसुद्धा असंच सांगतात आणि त्याला प्रोत्साहन देण्याच्या योजना पण आहे. त्या योजनेविषयी मी माहिती सांगेनच. सध्या बाजारभाव काय आहेत आजचे आणि ते किती कमी झाले की जास्त झाले ते महत्त्वाच्या बाजार समित्यांचे मी वाचून दाखवतो आणि त्यानंतर आपण हा व्हिडिओ फार लांबवणार नाही. कोल्हापुरात सरासरी 800, छत्रपती संभाजीनगरला सरासरी 700, खेड चाकणला 1000, साताऱ्यात 1000, सोलापूरला 600, लासलगावच्या विंचूरला 850, चांदवडला 990, नागपूरला मात्र 1222, हिंगणामध्ये 1600, सांगलीमध्ये 850, पुणे बाजार समितीमध्ये 850. आता हे जे बाजार समिती आणि वडूज एक आहे, वडूजला 1100. हे सगळे बाजारभाव आहेत, हे लाल कांद्याचे, लोकल कांद्याचे आहेत. आता उन्हाळी कांद्याचे आपण बघूया. उन्हाळी कांदा लासलगाव विंचूरला सरासरी 1100, त्याबद्दल सांगितलं. राहुरी बांबोरीमध्ये जो आला आहे तो सरासरी 855. इथे जास्तीत जास्त बाजारभाव 1275 गेले आहे. अकोले बाजार समिती, अकोले बाजार समिती ही अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 200 ते 1311 आणि सरासरी 1000 असे बाजारभाव आहेत. संगमनेरमध्ये 200 ते 1252, सरासरी 726, आणि भुसावळमध्ये 800 ते 1200, सरासरी 1000,
पिंपळगाव बसवंतला 300 ते 1500, सरासरी 1250. आता तुमचा जो 200 रुपयाचा कांदा आहे तो ओला असेल, पावसाने खराब झालेला असेल, तोच कांदा बाहेर 20 रुपये 40 रुपयांनी विकला जातो आहे. त्यामुळे अजूनही विचार करा, काही शेतकऱ्यांनी जर ट्रॅक्टर किंवा असं एकत्र हिंमत करून जर नाशिक शहरामध्ये आणला आणि तो खर्च काढून किंवा पुणे शहरामध्ये, अहिल्यानगर शहरामध्ये जवळच्या बाजारात नेला, तर कदाचित त्याला किरकोळ विक्रीला तुम्हाला ही शक्यता हे वाटेल, काहीतरी सांगतायत असा सल्ला वाटेल. पण अनेक शेतकरी तसं करतात, त्या अनुभवावरनं हा सल्ला दिलेला आहे. तर कदाचित या 200 रुपयापेक्षा किमान बाजारभावापेक्षा जास्त चांगला भाव तुम्हाला मिळेल आणि ग्राहकांना पण कांदा स्वस्त मिळेल. जोडून राहा येणाऱ्या काळात अशीच गोष्ट वेगवेगळ्या माहितीसाठी. कांदा बाजाराचा कल कुठे जाणार, कसा जाणार, या ट्रेंडसाठी आपण भेटत राहू. धन्यवाद.